भारतीय अर्थव्यवस्थेची विकसित अर्थव्यवस्थांशी तुलना करत आहोत। या संदर्भात आपल्याला जे 5 मुद्दे या ठिकाणी सांगितलेले आहेत, कोणकोणत्या घटकांच्या बाबतीत तुलना करायची आहे। तर पहिला मुद्दा आपण पाहिलाय राष्ट्रीय उत्पन्न। राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत भारतीय अर्थव्यवस्थेची इतर विकसित अर्थव्यवस्था ज्या आहेत जगातील त्यांच्याशी आपण तुलना केली आणि त्या निमित्ताने राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत भारत विकसित राष्ट्रांच्या तुलनेत कसा पिछाडीवर आहे, मागे आहे हे पाहण्याचा आपण प्रयत्न केला। त्यानंतर दरडोई उत्पन्न। दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत देखील आपण भारतीय लोकांचं दरडोई उत्पन्न कसं कमी आहे आणि त्यासाठी काय कोणकोणत्या उपाययोजना केल्या जातील हे तुम्हीच मला सांगितलं। त्यामध्ये प्रामुख्याने लोकसंख्या नियंत्रण किंवा लोकसंख्या वाढीवर उपाययोजना या संदर्भात आपण चर्चा केली। त्यानंतर शेती क्षेत्र। तर भारतीय शेती आणि विकसित राष्ट्रांतील शेती याची जर तुलना केली तर तुम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे पाहिलेलं आहे की भारतीय शेती ही विकसित राष्ट्रांच्या तुलनेत निश्चितपणे एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जास्त वाटा देते। म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेती उद्योगाचा मोठा हिस्सा आहे। शेती उद्योग आणि सेवा क्षेत्रापैकी भारतीय शेतीचं 50% पेक्षा जास्त उत्पन्नाचं प्रमाण एकूण उत्पन्नात आहे, राष्ट्रीय उत्पन्नात, हे आपण पाहिलंय। त्यानंतर उद्योग क्षेत्र। उद्योगाच्या बाबतीत आपण माहिती पाहतो तर साधारणपणे देशामध्ये तुम्ही मागच्या लेक्चरला पाहिले की भारतीय उद्योगाची विकसित राष्ट्रांशी जर तुलना केली तर आपल्याला त्या ठिकाणी जो फरक अनुभवतो तो त्या ठिकाणी सांगता येतो की इतर राष्ट्रांमध्ये जो आर्थिक विकास झालेला आहे औद्योगिक क्षेत्रामुळे तितक्या प्रमाणात भारताचा आर्थिक विकास झालेला नाही, हे आपण निश्चितपणे त्या ठिकाणी पाहिले। आणि त्यासाठी जी आकडेवारी पाहिली होती ती पुन्हा एकदा मी रिपीट करतोय। साधारणपणे 2011 मध्ये जी आकडेवारी होती ती या पद्धतीची आहे। भारताचा उद्योगाचा जो वाटा आहे अर्थव्यवस्थेतील किंवा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील तो 26.4% इतका होता। त्याच वेळेला 2011 मध्ये इंग्लंडचा वाटा जो आहे उद्योगापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा तो 21.6% आहे। त्यानंतर अमेरिकेचा वाटा आहे 20.0%, जपानचा वाटा आहे 27.4% आणि चीनचा वाटा आहे 46.6%। तर इथे चीनचा जो वाटा आहे उद्योग क्षेत्रापासून मिळणारा तो सर्वाधिक जास्त आहे आणि त्याचं कारणही तुम्ही पाहिलेलं आहे की चीन हे औद्योगिक दृष्ट्या प्रगत राष्ट्र आहे। मेड इन चायना या प्रोडक्टने किंवा चीन मधल्या उत्पादनांनी जगभरातील बाजारपेठा काबीज केल्या आणि तुम्ही पाहताय की जिथे भारताचं जे प्रमाण आहे उद्योग क्षेत्राचं ते 26.4% इतकं आहे, पण त्याच वेळेला चीनचं जे उद्योग क्षेत्राचं प्रमाण आहे किंवा वाटा आहे तो 46.6% इतका आहे। तुमच्या एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येईल की आज चीनची लोकसंख्या जगामध्ये सर्वाधिक असताना देखील चीनने मात्र औद्योगिक क्षेत्रामध्ये क्रांती केलेली आहे आणि म्हणून चीनच्या अर्थव्यवस्थेचा विकास तुम्हाला झालेला आढळून येतो। म्हणजे एकंदरीत आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला औद्योगिक क्षेत्राची कास धरावी लागणार आहे किंवा उद्योग क्षेत्राकडे जास्त लक्ष केंद्रित करणं अपेक्षित आहे। उद्योगाकडे जर लक्ष दिलं तर सेवांचं प्रमाण त्या ठिकाणी वाढणार आहे, म्हणजे रोजगाराचं प्रमाण त्या ठिकाणी वाढणार आहे। म्हणजे औद्योगिक क्रांती होण्याची गरज आहे भारतामध्ये हे निश्चित सांगता येईल। तुम्ही जर चीनच्या बरोबरच इतर राष्ट्रांचं प्रमाण पाहिलं उद्योग क्षेत्राचं तर ते मात्र भारतापेक्षाही काही राष्ट्रांमध्ये कमी असल्याचं आपल्याला दिसून येतं। उदाहरणार्थ इंग्लंड 21.6%, म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेमध्ये 21.6% इतकंच उत्पन्न इंग्लंडमध्ये आहे, भारतामध्ये ते 26.4% आहे। म्हणजे भारत इंग्लंडच्या पुढे आहे। त्यानंतर अमेरिका 20% आहे, 20% औद्योगिक क्षेत्राच्या बाबतीत एकूण उत्पन्नातील वाटा जो आहे तो तितका आहे। आणि जपानचा जर अभ्यास केला तर 27.4%। चीन आणि जपान यांचं वेगळेपण या सगळ्या अर्थव्यवस्थांपेक्षा निश्चितपणे आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतं। म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रचंड क्रांती जी झालेली आहे ती जपान आणि चीन मध्ये झालेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून चीनी बनावटीच्या वस्तू जगभरामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत। आणि त्या वस्तूंचं वैशिष्ट्य असं आहे बघा, चीनी बनावटीच्या वस्तू ह्या कमी किमतीच्या असतात आणि जास्त प्रभावी असतात। याचं काय कारण असेल मला कोणी सांगेल? चॅट बॉक्स मध्ये तुम्ही तुमची मतं नोंदवली तरी देखील चालेल। चीनी बनावटीच्या वस्तूंचं जगभरामध्ये प्रस्थ वाढलेलं आहे आणि त्याचं कारण काय असेल? प्रस्थ तर वाढलं, पण
चिनी बनावटीच्या वस्तूंची किंमत सुद्धा कमी असते. ती का कमी असते हे मला कोण सांगेल? येस, कोण सांगेल मला? बोला, चॅट बॉक्स मध्ये तुम्ही तुमची मतं नोंदवू शकता बेटा. हॅलो बेटा, माझा आवाज येतोय सगळ्यांना? हॅलो फ्रेंड्स. येस, लो कॉस्ट अँड हायर टॅक्स इन्कम. हायर टॅक्स इन्कम, आकाश लोखंडेने उत्तर दिले. लो कॉस्ट आहे त्याचं रिझन आपण पाहतोय, अँड हायर टॅक्स इन्कम असं म्हटलंय. तर हायर टॅक्स इन्कम हे थोडस कोरिलेट करत नाही. ते लो कॉस्ट आहे, ठीक आहे, पण का असते लो कॉस्ट? डेफिनेटली मी तेच विचारलंय. चिनी बनावटीच्या वस्तूंची कॉस्ट जी आहे ती लो असते. विकसनशील देश आहे, देश काय म्हणते की चीन हा विकसनशील देश आहे. ठीक आहे, आपण सगळे मान्य करूयात की तो विकसनशील देश आहे, पण त्या वस्तूंची किंमत का कमी असते? भारतही विकसनशील देश आहे. भारतीय वस्तूंच्या तुलनेत चिनी वस्तूंच्या किमती कमी असतात. ऍग्री आहात तुम्ही? मी तुम्हाला अनम्यूट करतोय. आवाज येतो बेटा माझा? शुभम? येस, ओके. मला सांगा, भारत हा देश सुद्धा विकसनशील आहे, तरी देखील चिनी वस्तूंच्या तुलनेत भारतीय बनावटीच्या वस्तूंची किंमत जास्त असते. तात्पर्य काय की चिनी बनावटीच्या वस्तूंची किंमत कमी असते. हाऊ इट इज पॉसिबल? कसं शक्य आहे ते? येस, आय एम अवेटिंग फॉर युअर आन्सर्स. उत्तरांची वाट बघतोय. मी तुम्हाला अनम्यूट केलंय बेटा, पण आवाज येत नाहीये. येस, तुम्ही चॅट बॉक्सच्या आधारे बोलू शकता माझ्याशी. डेफिनेटली बोलू शकता. शुभम? आकाश? ठीक आहे बेटा, उत्पादनाची कॉस्ट ही केव्हा कमी होते माहितीये का? जेव्हा, व्हेरी गुड, कच्च्या मालाची किंमत ही कमी असते. ठीक आहे, कच्च्या मालाची किंमत कमी असणं यामध्ये एक उत्तर अपेक्षित आहे की कदाचित कच्च्या मालाची किंमत कमी म्हणून पक्क्या मालाची किंमत कमी, हे एक त्यातलं रिझन आहे. पण हेच 101% खरं रिझन आहे असं मात्र नाही शिवानी. येते लक्षात? उत्पादन क्षमता जास्त आहे. व्हेरी गुड आकाश. आकाशने उत्तर दिलंय, उत्पादन क्षमता जास्त आहे. बघा, वस्तूची उत्पादन कॉस्ट, उत्पादन किंमत केव्हा कमी होते? जेव्हा उत्पादनाची संख्या वाढते. तुमचं जसं जसं उत्पादन वाढेल तसे तसा तुमचा उत्पादन खर्च कमी होत जातो, आणि जसं जसं उत्पादन कमी होईल तसं उत्पादन खर्च वाढत जातो. चीनच्या बाबतीत काय आहे? चीनमध्ये जागतिक बाजारपेठेमुळे एकाच वेळी खूप वस्तूंची निर्मिती केली जाते, आणि जेव्हा जास्त प्रमाणात उत्पादन केलं जातं तेव्हा त्या उत्पादनाचा खर्च, उत्पादन कॉस्ट ही कमी होते, आणि म्हणूनच चिनी बनावटीच्या वस्तूंची किंमत ही कमी असते. येते लक्षात तुमच्या? चांगला प्रयत्न केला सगळ्यांनी उत्तर सांगण्याचा. चिनी बनावटीच्या वस्तूंची किंमत कमी असते याचं सगळ्यात महत्वाचं कारण की चिनी बनावटीच्या वस्तूंची निर्मिती एकाच वेळी जास्त प्रमाणात केली जाते, आणि जेव्हा एकाच वेळी जास्त प्रमाणात निर्मिती केली जाते तेव्हा त्या उत्पादनाचा उत्पादन खर्च उत्पादनाच्या प्रोपोर्शनेट मध्ये कमी कमी होत जातो. तुम्ही जसं उत्पादन वाढत जाल तसा तसा उत्पादनाचा खर्च हा आणखी कमी होणार आहे. भारतात मात्र तसं नाही. भारतीय बनावटीच्या वस्तूंची जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विक्री होत असती, अर्थात होत नाही असं मला म्हणायचं नाही, पण जास्त प्रमाणात विक्री होत असती तर भारतीय उद्योग जास्त वस्तू बनवू शकले असते. पण जागतिक बाजारपेठ भारताला काबीज करता आली नाही, आणि त्यामुळे जास्त प्रमाणात वस्तूंची निर्मिती करता येते.
आणि जास्त प्रमाणात निर्मिती होत नाही, याचा अर्थ कमी प्रमाणात वस्तूंची निर्मिती करण्यासाठी जो उत्पादन खर्च येणार आहे तो जास्त असतो. येथे लक्षात म्हणजे चिनी वस्तूंनी बाजारपेठ काबीज केली, जागतिक बाजारपेठ, आणि त्याचमुळे तुम्ही पाहता की चिनी उद्योगांचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा हा 46.6% इतका आहे. भारतामध्ये तो वाढण्याची आवश्यकता आहे. आज आपण जो शेवटचा पार्ट आहे आपला या प्रकरणातला, सेवा क्षेत्र, म्हणजे आपण राष्ट्रीय उत्पन्न अभ्यासलं, त्यानंतर दरडोई उत्पन्न अभ्यासलं, शेती उद्योग अभ्यासलं, शेतीचं किती टक्के प्रमाण आहे एकूण राष्ट्रीय उत्पन्नात, उद्योग क्षेत्र अभ्यासलं की एकूण राष्ट्रीय उत्पन्नात उद्योगधंद्यांचं प्रमाण किंवा त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचं प्रमाण किती आहे, आणि आता आपण पाहणार आहोत सेवा क्षेत्र. तर सेवा क्षेत्रामध्ये कोणकोणते उद्योग समाविष्ट होतात हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. वाहतूक, दळणवळण, वीज निर्मिती, माहिती तंत्रज्ञान, मूलभूत उद्योग, बँका, आरोग्य, विमा, शिक्षण इत्यादी. शिक्षण हे देखील सेवा क्षेत्रच आहे. जिथे जिथे रोजगार असतो सेवा प्रोव्हाइड करण्याचा, म्हणजे वस्तू निर्माण न करता त्या वस्तूशी रिलेटेड काही सेवा दिली जाते, त्याला सेवा क्षेत्र असं म्हटलं जातं. म्हणजे सेवा करण्याचा रोजगार, म्हणजे नोकरी जी आहे ना ती सेवा असते. नोकरीसाठी सेवक असतो, म्हणजे पगारदार नोकर म्हणूयात आपण. तर तो सेवक असतो, तो नोकरी करतो, सेवा प्रोव्हाइड करतो, आणि म्हणून त्याला त्या मोबदल्यात उत्पन्न मिळतं. तर सेवा क्षेत्राचं वैशिष्ट्य वेगळं आहे. सेवा क्षेत्र हे आत्मनिर्भर नाहीये. म्हणजे भारतीय शेती जशी आत्मनिर्भर आहे, कारण भारतीय शेतीपासून देशातील खूप टक्के लोकांना, 50% पेक्षा जास्त लोकांना रोजगार प्राप्त होतो, आणि एकूण उत्पन्नात शेतीचं प्रमाण देखील जास्त आहे. त्यानंतर उद्योग क्षेत्र आपण पाहिलं, उद्योग क्षेत्रापासून सुद्धा 26.4% उत्पन्न मिळालं, आणि उर्वरित उत्पन्न जे आहे ते सेवा क्षेत्रापासून मिळालं. तुमचं शेती क्षेत्र आत्मनिर्भर आहे, तुमचं उद्योग क्षेत्र आत्मनिर्भर आहे, पण तुमचं सेवा क्षेत्र हे शेती आणि उद्योग क्षेत्रावर आत्मनिर्भर आहे. कसं काय? म्हणजे शेतीमध्ये रोजगार मिळतो तर ती सेवा झाली, उद्योगधंद्यांमध्ये नोकरी मिळते तर ती सेवा झाली. म्हणजे शेती असणं अपेक्षित आहे, उद्योगधंद्यांचं अस्तित्व असणं अपेक्षित आहे, आणि देशामध्ये जेवढं उद्योग क्षेत्र किंवा औद्योगिक क्षेत्र वाढणार आहे तेवढं सेवा क्षेत्राला प्राधान्य मिळणार आहे. आज आपण काय अनुभवतोय, सगळी जी मुलं आहेत ज्या अपेक्षेने शिक्षण घेतात त्या सगळ्यांना नोकरी नाही. येस, बरोबर ना? तुम्ही बोलणं अपेक्षित आहे पण तुम्ही बोलत नाहीत. मी तुम्हाला अनम्यूट पण केलंय, पण होत नाही ते पॉसिबल. ठीक आहे, मी मागच्याच तासाला तुम्हाला म्हटलं होतं की सगळेजण नोकरीचा अट्टास जातात. सेवा क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करायचंय असं म्हणतात, म्हणजे मला नोकरदार व्हायचंय किंवा चाकरी करायची कोणाची तरी, असा आपण विचार करतो, बरोबर? अभिषेक पाटील रेज्ड हँड. व्हेरी गुड. व्हॉट डू यू वॉन्ट टू से बेटा? एक मिनिट. ओके, अभिषेक पाटील. मला तुझा मेसेज नाही समजला अभिषेक. ठीक आहे. देशामध्ये सुशिक्षित तरुण की जे सेवा करण्याच्या किंवा उद्योग करण्याच्या पात्रतेचे असतात, हे सगळे तरुण आपल्याला सेवा क्षेत्रामध्ये कशी नोकरी मिळेल याविषयीचा विचार करतात, आणि त्यातल्या त्यात सरकारी नोकरी कशी मिळेल. ठीक आहे, सरकारी नोकरीचा अट्टास धरत असाल तर त्या ए ग्रेडच्या नोकऱ्या असतात, चांगला पगार त्या ठिकाणी मिळतो, मान सन्मान मिळतो. त्याबद्दल मी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही सरकारी नोकऱ्या पत्करू नका, पण ती नोकरी म्हणजे चाकरी असते, हे लक्षात घ्या. आपण इतके शिकतो, आपण इतके हुशार असतो, आपल्या हुशारीचा फायदा आपण स्वतःसाठी आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी करणं अपेक्षित आहे. अजूनही आपल्या देशामध्ये जी शिक्षण प्रणाली आहे ती सेवा क्षेत्रामध्ये भरघोस आपल्याला प्रयत्न करता येतील किंवा उद्योग क्षेत्रासाठी आपलं योगदान देता येईल यासाठी फारसा प्रयत्न करत नाही. बघा, जे शिक्षण मिळतं त्या शिक्षणाच्या आधारे सगळीच जनता किंवा सगळीच मुलं नोकरी मिळावी ह्या अपेक्षा बाळगून असतात. तुम्ही सुद्धा आता याच मानसिकतेत आहात. मी जरा थोडस वेगळं बोललं तर तुम्हाला वाईट वाटेल, काय की सर म्हणते तुम्ही नोकऱ्या करू नका. मी नोकऱ्या करू नका असं म्हटलेलंच नाही, पण जेवढ्या नोकऱ्या मिळतात तेवढ्या करा, आणि ज्यांना नोकऱ्या मिळणार नाही त्यांचं काय, बेरोजगारी. मग त्याला पर्याय आहे ना उपलब्ध, उद्योग असेल, त्यानंतर शेती असेल,
मग पुन्हा आला शेतीचा प्रश्न. सर आम्ही एवढं शिकलो, इतकं शिकलो, मग शेती करायची का? हा प्रश्न नाहीये बेटा. इथं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. शेती क्षेत्र आपल्याला रोजगार मिळवून देऊ शकतं. उद्योग क्षेत्र आपल्याला स्वतःचा रोजगार तर मिळवून देतं, पण इतरांना सुद्धा रोजगाराची उपलब्धता उद्योगातून करता येते. पण सेवा क्षेत्रामध्ये जर तुम्ही गेलात, तुम्हाला जर नोकरी मिळाली तर तुम्ही इतरांना नोकरी देऊ शकता का? सेवा क्षेत्राच्या काही लिमिटेशन्स आहेत. मी तुम्हाला सुरुवातीलाच अगोदर सांगत होतो, सेवा क्षेत्र हे शेती क्षेत्र आणि उद्योग क्षेत्रावर अवलंबून आहे. ते स्वतंत्र किंवा स्वयंभू नाही, ते डिपेंड असलेलं क्षेत्र आहे. आणि तरी सुद्धा देशातील सर्वाधिक लोक किंवा सर्वाधिक तरुण सेवा क्षेत्रामध्ये काम करण्याची वाट पाहतात. ठीक आहे, ते केव्हा शक्य आहे? जेव्हा रोजगाराचं प्रमाण उपलब्ध आहे, मुबलक प्रमाणात सेवा क्षेत्रामध्ये आपल्याला काम करण्याची संधी आहे, तिथे आपण सेवा क्षेत्राशी निगडीत असा विचार केला तर चालू शकतो. आज देशामध्ये सेवा क्षेत्रासाठी पूरक असलेलं उद्योग क्षेत्र किंवा शेती क्षेत्र या क्षेत्राचा फारसा विकास झालेला नाही. तुम्ही म्हणाल शेतीचा विकास नाही झाला, बरोबर आहे. आज जेवढी जनता शेतीवर अवलंबून आहे त्या सगळ्यांना रोजगार आहे का शेतीपासून? म्हणजे सेवा करण्याची संधी मिळते का? एखादं कुटुंब शेतकरी आहे आणि त्या शेतकरी कुटुंबामध्ये 5, 7, 10 सदस्य आहेत. या सगळ्यांच्या कामाला शेतामध्ये काम असतं का? दुसऱ्याच्या शेतात काम करायला जावं लागतं. दुसऱ्याच्या शेतात काम करायला जावं लागतं म्हणजे रोजगार मिळवण्यासाठी तुम्हाला तिथे हातपाय हलवण्याची अपेक्षा आहे. तुम्हाला इतरांवर डिपेंड राहण्याची आवश्यकता आहे. म्हणजे आपलं स्वतःचं क्षेत्र पूर्णतः रोजगार मिळवून देऊ शकत नाही. पण याच शेती क्षेत्रामध्ये तुम्ही नवनवीन प्रयोग केले, आधुनिकतेचा ध्यास धरला, तर तुम्हाला हे शेती क्षेत्र चांगला रोजगार उपलब्ध करून देऊ शकतं. चांगली सेवा तिथे प्रोव्हाइड करण्याची संधी मिळू शकते. काही लोक शेतीमध्ये काम असताना सुद्धा करत नाही, म्हणजे सेवा शेतीसाठी जी सेवा प्रोव्हाइड करण्याची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ तुमच्या शेतामध्ये प्रचंड प्रमाणात जो माल केलाय, पीक केलंय, त्याच्यात गवत आहे, तर गवत काढण्याची सेवा पण लोक का करतात? याचा अर्थ त्या साधनांमध्ये तुम्हाला सेवा पुरवण्याची क्षमता आहे, पण तुम्ही त्या सेवेत पूर्णतः विलीन झाले नाहीये किंवा त्या सेवेमध्ये तुम्ही स्वतःला झोकून देत नाहीये. त्याचा अर्थ तुम्हाला त्यापासून रोजगार मिळणार नाही. जर तुम्ही तुमच्या शेती क्षेत्राची निगा राखली, मेंटेनन्स व्यवस्थित ठेवला, तर निश्चितपणे तुम्हाला ती शेती चांगला रोजगार उपलब्ध करून देऊ शकते. म्हणजे सेवा चांगली प्रोव्हाइड करता येते. शेतीसाठी चांगली सेवा प्रोव्हाइड करता येते. हे झालं शेतीच्या बाबतीत. दुसरं उद्योगाच्या बाबतीत सगळ्यांच्याच हाताला काम मिळेल, सगळ्यांनाच सेवा क्षेत्रामध्ये नोकरी मिळेल, इतके पुरेसे उद्योग आज भारतात उपलब्ध नाहीत. जसं तुम्ही चीनच्या बाबतीत पाहिलं की चीनमध्ये औद्योगिक क्षेत्र सुधारलेलं आहे. चीनी बनावटीच्या वस्तूंनी जागतिक बाजारपेठ काबीज केली आहे. भारतीय बनावटीच्या वस्तूंनी जागतिक बाजारपेठ चीन इतकी काबीज केलेली नाही. आणि भारतामध्ये चीन बरोबरच भारतामध्ये सुद्धा औद्योगिक क्षेत्राचा विकास होणं अपेक्षित आहे. कारण देशामध्ये चीनची लोकसंख्या जगामध्ये सर्वाधिक आहे, त्या पाठोपाठ भारताची आहे. मग भारताने काय करणं अपेक्षित आहे? औद्योगिक क्षेत्रामध्ये आपलं सर्वाधिक योगदान देणं अपेक्षित आहे. म्हणजे उद्योगांची संख्या वाढणं अपेक्षित आहे. मग मला सांगा, उद्योग करणार कोण? उद्योगांची निर्मिती करणार कोण? उद्योगासाठीचं भांडवल आहे ते उपलब्ध करणार कोण? तुम्ही म्हणाल सगळ्यात मेजर आणि महत्वाचा प्रश्न असतो तुमचा सगळ्यांचा. जे जे उद्योजक होणार आहेत त्या सगळ्यांना एक समस्या भेडसावलेली असते. ती कोणती? ती कोणती? चॅट बॉक्स मध्ये मी वाट पाहतोय कुणीतरी उत्तर देईल म्हणून. सगळ्यांसमोर उद्योगाची निर्मिती करायची तेव्हा सगळ्यांसमोर एक प्रश्न उभा राहतो. तो कोणता? यक्ष प्रश्न उभा राहतो. उद्योगाची निर्मिती करायची. शुभम, दिव्या, दीक्षा, उत्तर सांगा. हा, एकच मिनिट. कोणीतरी उत्तर दिलंय. 2 उत्तर आली. आर्थिक भांडवल, कॅपिटल, भांडवल. व्हेरी गुड. सगळ्यात महत्वाचा प्रश्न भांडवलाचा असतो. उद्योगाची निर्मिती करायची म्हणजे त्याला बीज भांडवलाची आवश्यकता असते. बीज भांडवल म्हणजे बघा, बीज भांडवल म्हणजे बघा, म्हणजे बीज जे आहे की ज्याचं रोपट्यातून पुन्हा वटवृक्षात रूपांतर होतं, असं बीज.
उद्योगासाठी जे भांडवल लागतं त्याला बीज भांडवल असं म्हटलं जातं. आता मला सांगा, तुम्ही हे पण ऐकलं असेल काय, शून्यातून विश्वाची निर्मिती करता येते. मी तुम्हाला सगळ्यांना म्हणणार नाही तुम्ही शून्यातून विश्वाची निर्मिती करा. ज्यांच्याकडे थोडंफार भांडवल आहे, त्या भांडवलामध्ये थोडा छोटा मोठा उद्योग सुरू करता येतो, त्यांना मी म्हणणार, आणि काही हरकत नाही, तुम्ही शून्यातून विश्वाची निर्मिती केली तरी काही हरकत नाही. काय की काही काळासाठी तुम्हाला भांडवल उधारीवर घेता येतं, व्याजावर घेता येतं. तुमच्याकडे आता भांडवलच नाही आणि त्याची परतफेड आपल्याला करायची आहे, म्हणून रिस्क स्वीकारायची आहे. रिस्क स्वीकारून उद्योग सुरू करायचा आणि मिळालेल्या उत्पन्नातून तुम्ही जे भांडवल घेतलंय किंवा कर्ज घेतलंय त्याची परतफेड करायची व्याजासहित. आणि यातूनच हळूहळू टप्प्याटप्प्याने तुमचा उद्योग प्रगल्भ आणि प्रगत होऊ शकतो. पण तुम्ही म्हणणार माझ्याकडे आता भांडवल नाहीये, भांडवल कुणाकडेच नाहीये. अगदी प्रचंड आर्थिक क्षमता असलेले उद्योगपती त्यांच्याकडे सुद्धा भांडवल नाहीये, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुमचा गैरसमज होऊ देऊ नका. भांडवलाची चणचण फक्त आपल्यालाच आहे, बाकी कुणालाच नाही, असा गैरसमज करण्याचं कारण आहे. अगदी जगामध्ये गर्भ श्रीमंत किंवा सर्वात श्रीमंत असलेल्या लोकांसमोर देखील भांडवलाचा प्रश्न असतो. त्यांना एखादा प्रोजेक्ट सुरू करायचा असेल, नवनिर्मिती करायची असेल, तर भांडवल कसं उभं करावं हा प्रश्न त्यांच्या समोर असतो. ते वेगवेगळ्या मार्गातून भांडवलाची निर्मिती करतात. ते भांडवल त्यांच्याकडे असतं का? नाही. भागांची विक्री करणार, सार्वजनिक ठेवी असतात, कर्जरोखे विकणार, बँकेकडून कर्ज घेणार, वित्तीय महामंडळ असतात त्यांच्याकडून कर्ज घेणार आणि त्यातून उद्योगाची निर्मिती करणार, प्रोजेक्टची निर्मिती करणार. मग तुम्ही म्हणाल आम्हाला हे सगळं काही करायचं नाही आणि आम्ही उद्योजक झालो पाहिजे, हे पॉसिबल नाही. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने उद्योजक व्हायचं असेल आणि शून्यातून निर्मिती करायची असेल, तर तुम्हाला शून्यातून विश्वाची निर्मिती करायची म्हणजे तुम्हाला तुमच्या भांडवलाची तजवीज तुमच्या स्वतःच्या पायावर करणं अपेक्षित आहे. अनेक स्त्रोत आहे ते हाताळणं अपेक्षित आहे. मी म्हणत नाही की फक्त तुमचाच पैसा वापरा, तुमची बचतीतलाच पैसा वापरा, नाही. कर्जाने रक्कम घेऊन देखील उद्योगधंद्यांची निर्मिती करता येते. मग तुम्ही म्हणाल कर्ज काढून त्या कर्जाचा डोंगर उभा करण्यापेक्षा उद्योग न सुरू केलेलाच बरा. आणि म्हणून तर आज आपण अशी परिस्थिती पाहतोय, भारतीय तरुणांना पुरेशा प्रमाणात रोजगार उपलब्ध होत नाहीये. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे काय, की ते कुठल्याच प्रकारची जबाबदारी स्वीकारायला तयार नसतात किंवा कुठलीच रिस्क पत्करायला तयार नसतात. आणि त्यामुळे एका जागेवर बसून ना तुम्ही उद्योजक होऊ शकता, ना तुम्ही सेवा क्षेत्रामध्ये नोकऱ्या मिळवू शकता. आता मी उद्योजका सोबत सेवा क्षेत्र म्हटलंय. जर उद्योजक वाढले, उद्योग वाढले, तरच सेवा क्षेत्राला प्राधान्य मिळणार आहे. उद्योग जर कमी असतील तर सेवा क्षेत्र प्रगल्भ होणार नाही किंवा प्रगल्भ होणार नाही. उदाहरणार्थ तुम्ही स्क्रीनवर पाहता वाहतूक, उद्योगांची निर्मिती झाली तर वाहतूक क्षेत्रामध्ये सेवा प्रोव्हाइड करायला लागते. दळणवळण म्हणजे वस्तूंची ने-आण, संदेशाची ने-आण, वीज निर्मिती, उद्योगांची निर्मिती करायची म्हणजे विजेची आवश्यकता असते, यांत्रिक साधनं चालवण्यासाठी, यंत्र चालवण्यासाठी. माहिती तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञानाची सगळी जी उपकरणं आहेत, यंत्र आणि उपकरणं, त्यासाठी वीज लागते किंवा ती उपकरणं त्या ठिकाणी बनवावी लागतात. तुमचे संगणक असतील, तुमचे मोबाईल असतील, तर या सगळ्या गोष्टी निर्माण करायला लागतात. मूलभूत उद्योग, मूलभूत उद्योगांमध्ये जे उद्योग तुमच्या अन्न वस्त्र निवारा या गरजांशी निगडीत आहेत त्यांना मूलभूत उद्योग त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर बँका, उद्योग वाढले तर बँकांकडून कर्ज पुरवठा केला जाऊ शकतो, म्हणजे बँकेची सेवा प्रोव्हाइड करता येऊ शकते. विमा, जेव्हा तुम्ही रिस्क स्वीकारता, उत्पादन सुरू करता आणि त्याचा विमा उतरवता, तेव्हा विमा संस्था ती सेवा प्रोव्हाइड करू शकते. आरोग्य, जर उद्योग सुरू झाले, आता आरोग्य हे फक्त उद्योगामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठीच असतं असं नाही, पण त्यांचं आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी उद्योगामध्ये जे लोक काम करतात त्यासाठी आरोग्यविषयक सेवा त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणं शक्य असतं. त्यानंतर शिक्षण, शिक्षण तर ही फार निकडीची बाब आहे. म्हणजे उद्योग करणारे असोत किंवा उद्योग करणारे नसोत, याचा अर्थ काय, उद्योगी असोत किंवा नसोत, त्यांना शिक्षण अपेक्षित आहे. शिक्षण क्षेत्रातून ही सेवा आहे. अनेक लोकांना नवीन माहिती मिळते, शिक्षणातून मिळते ना नवीन माहिती, नवीन ज्ञान मिळतं, शिक्षण मिळतं, प्रशिक्षण मिळतं, म्हणजे काही साधनं चालवण्याचं, हाताळणीचं कौशल्य त्या ठिकाणी प्राप्त होतं आणि त्यातून तुम्ही समृद्ध होऊ शकता. तर सेवा क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्राशी निगडीत आणि शेती क्षेत्राशी निगडीत अनेक प्रकारचं देखरेखीचं काम, मेंटेनन्सचं काम त्या ठिकाणी केलं जातं. आणि म्हणून
शेती क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र जर डेव्हलप झालं तर सेवा क्षेत्राला निश्चितपणे प्राधान्य मिळणार आहे. आज सेवा क्षेत्र मात्र पुरेशा प्रमाणात देशातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नाही. पण शेतीकडे लक्ष पुरवलं तर त्यामध्ये सेवा अपेक्षित आहे, तिथे रोजगार मिळेल. उद्योगांकडे लक्ष पुरवलं, उद्योगांची निर्मिती झाली तर देखील तुमच्या तरुणांच्या हातांना काम मिळेल किंवा नोकऱ्या मिळतील आणि तेव्हा खऱ्या अर्थाने शेती क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र आणि सेवा क्षेत्र हे तीनही क्षेत्र देशामध्ये हातात हात घालून काम करू शकते. बऱ्याचदा काय होतं, एखाद्या क्षेत्राचा विकास झालेला असतो, दुसऱ्या क्षेत्राचा विकास नाही. उदाहरणार्थ उद्योग क्षेत्राचा विकास झाला तर सेवा क्षेत्राचा विकास होणार आहे, बरोबर ना? म्हणजे उद्योगांची संख्या वाढली म्हणजे सेवा क्षेत्र, नोकऱ्यांची संख्या वाढणार आहे. मग अशा वेळेला शेतीकडे दुर्लक्ष करून चालणार आहे का? नाही. आपण अजूनही स्वीकारतोय का शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, त्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याचा अर्थ एकाच वेळेला तुमच्या उद्योग क्षेत्राचा विकास होणं अपेक्षित आहे, त्याचबरोबर सेवा क्षेत्राचा विकास होणं अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर शेतीचा सुद्धा विकास होणं अपेक्षित आहे. तरच आता बघा, प्रगत राष्ट्रांमध्ये शेती क्षेत्राचा विकास हा प्रचंड कमी झालेला आहे आणि त्या देशांतील शेती क्षेत्राचा विकास कमी झालेला आहे तरी देखील त्या राष्ट्रांमध्ये औद्योगिक विकास झालेला आहे, सेवा क्षेत्राचा विकास झालेला आहे. शेतीचा कमी विकास झालाय याचा त्यांच्यावर अजिबात प्रभाव पडत नाही. याचं महत्वाचं कारण काय असेल? प्रगत राष्ट्रांमध्ये शेती क्षेत्राचा विकास प्रचंड कमी आहे. 1%, 2% म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्नात शेती उत्पन्नाचा हिस्सा खूप कमी प्रमाणात आहे. तुम्ही पाहिलं ते प्रमाण यापूर्वी, बरोबर ना? तर त्याचं महत्वाचं कारण काय आहे? बघा, आपण भारताच्या बाबतीत असं म्हटलेलं होतं, शेतीपासून मिळणारं उत्पन्न जे आहे ना भारतामध्ये ते 17.2%. त्यानंतर इंग्लंडमध्ये 0.7%, अमेरिकेमध्ये 1.2%, जपानमध्ये 1.1%, चीनमध्ये 10% शेतीपासून मिळणारं उत्पन्न हे एकूण राष्ट्रीय उत्पन्नात एवढे टक्के आहे. आता बघा, तुम्हाला एक गोष्ट मी इथे क्लिअर करतो. शेतीपासून मिळणारं उत्पन्न एकूण राष्ट्रीय उत्पन्नातलं आणि शेतीपासून निर्माण होणारा रोजगार यामध्ये कन्फ्युजन करू नका. शेतीपासून मिळणारा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा 17.1% होता 2011 मध्ये. म्हणजे 100% पैकी शेतीपासून भारताचं एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील प्रमाण किती होतं? 17.2%. पण त्याच वेळेला शेतीपासून मिळणारा रोजगार हा 51.10% होता. डोंट बी कन्फ्यूज, हे लक्षात ठेवा. शेतीपासून मिळणारं उत्पन्न हे एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील हे 17.2% होतं 2011 मध्ये. आता 2019 मध्ये ते 18% वर पोहोचलंय आणि 2019 मध्ये शेतीपासून मिळणाऱ्या रोजगाराचं प्रमाण हे 50% आहे एकूण रोजगारापैकी. बघा, सेवा क्षेत्रामध्ये 50% सेवा एकट्या शेती क्षेत्रामध्ये आहे. म्हणून मी म्हटलं की उद्योग क्षेत्र आणि शेती क्षेत्र या क्षेत्रांवर अवलंबून सेवा क्षेत्र आहे. म्हणजे शेतीपासून मिळणारं उत्पन्न हे 17.2% आणि त्याच वेळेला आपण इंग्लंडची आकडेवारी जी पाहिली ती किती होती? 0.7%, अमेरिका 1.2%, जपान 1.1% आणि चीन मात्र 10%. म्हणजे चीनमध्ये सुद्धा शेती क्षेत्राचा विकास बऱ्यापैकी झालेला आहे आणि शेती क्षेत्रापासून 10% उत्पन्न मिळतं 100% पैकी. जसं भारतामध्ये ते 17.2% 2011 मध्ये मिळत होतं आणि 2019 मध्ये एकूण उत्पन्नात शेती उत्पन्नाचं प्रमाण हे 18% आहे. मला बेसिक प्रश्न असा आहे, मी आता पुन्हा वाट पाहिजे तुमची चॅट बॉक्स मध्ये, की इंग्लंड, अमेरिका, जपान इत्यादी देशांमध्ये शेती क्षेत्राचं योगदान किंवा प्रमाण एकूण राष्ट्रीय उत्पन्नात 0.7%, 1.2% किंवा 1.1% इतकं नगण्य आहे, तरी देखील त्या राष्ट्रांवर विपरीत परिणाम होत नाहीये. त्यांच्या अर्थव्यवस्थेवर तसं काही परिणाम होत नाही. त्याचं कारण काय असेल? त्याचं काय कारण असू शकतं? यस, म्हणजे शेती क्षेत्रापासून मिळणारं उत्पन्न जे आहे विकसित राष्ट्रांमध्ये ते प्रचंड कमी आहे, तरी देखील या राष्ट्रांवर त्याचा प्रादुर्भाव होत नाही किंवा विपरीत परिणाम होत नाही. कारण काय असू शकेल?
येस. औद्योगिक विकास. आकाश लोखंडेने उत्तर दिलंय. खूप छान, प्रचंड सुंदर उत्तर सांगितलंय. त्या देशांचा औद्योगिक विकास झालेला आहे, त्यामुळे त्या देशांना शेतीवर निर्भर राहण्याची आवश्यकता नाही. खूप छान उत्तर सांगितलंय. आणखी काय? हा, पर्यटन विकास. व्हेरी गुड. जे काही भौगोलिक क्षेत्र वाटेल आलंय त्या देशाच्या, तर त्यांना शेती करता आली नाही, मग त्यांनी काय केले? पर्यटन विकास केलाय. ट्रॅव्हल अँड टुरिझम, मोठ्या प्रमाणावर उद्योग. दीक्षाने सांगितलंय मोठ्या प्रमाणावर उद्योग म्हणजे औद्योगिक विकास झालेला आहे. व्हेरी गुड. राजेंद्र पाटील, तनपुरे पाटीलने सांगितलंय पर्यटन विकास झालेला आहे. अतिशय समर्पक अशी उत्तरं दिलेली आहेत. अजून एक उत्तर देता येऊ शकतं. अजून एक उत्तर देता येऊ शकतं. शेतीचा हा प्रत्यक्ष संबंध कशासाठी आहे? अन्नधान्य म्हणून. त्या देशातील जनतेला शेती काय करते? पहिल्यांदा अन्नधान्याची निर्मिती करते त्या देशातील लोकांसाठी. जसं भारतामध्ये जेवढे काही लोक राहतात त्या सगळ्यांना औद्योगिक दृष्ट्या सक्षम आहे. व्हेरी गुड, अभिनंदन प्रीती. ते देश औद्योगिक दृष्ट्या सक्षम आहेत. व्हेरी गुड, खूप छान उत्तर दिली. पण आणखी एक ऑप्शन आपल्याला हाताळायचं आहे. त्या संदर्भात मी सांगतोय. काय सांगतोय? की भारतामध्ये जी शेती आहे त्या शेतीपासून जे उत्पन्न घेतलं जातं त्या उत्पन्नाच्या आधारे देशातील जनता जिवंत राहते. अन्नधान्याची जी गरज आहे ती त्या देशातील लोकांची पूर्ण होते. त्यामुळे भारतामध्ये जर शेतीपासून कमी उत्पन्न मिळालं तर दळणवळण, कृष्णा कवडे, बरं, दळणवळणाचे व्यवसाय, सेवा क्षेत्र तिथे काम करतात, त्यामुळे लोकांना रोजगार उपलब्ध होतो. व्हेरी गुड, आपण तेही गृहीत धरूयात. आता मी जे सांगतोय तिकडे थोडस कॉन्सन्ट्रेट करा. काय? की देशातील जनतेला जेवढा अन्नधान्याचा पुरवठा अपेक्षित आहे तो जर केला तर लोकांची अन्नविषयक गरज पूर्ण होते. भारताचं उदाहरण मी त्यासाठी दिलंय. भारतामध्ये जेवढी जनता आहे त्या सगळ्यांची अन्नधान्याविषयक गरज भारतातच पूर्ण केली जाते आणि उर्वरित जो शेतमाल आहे त्याची निर्यात केली जाते. विकसित राष्ट्रांच्या बाबतीत काय आहे? मला जे अपेक्षित आहे ते उत्तर एक अजून येणं बाकी आहे. जर आलं नाही तर ते मी सांगणारच आहे. येस प्रीती. शुभम, बोलत नाहीस तू? वन न्यू मेसेज. व्हेरी गुड. विच इज पायाभूत सुविधांचा विकास, औद्योगिक वस्तूंची निर्यात. व्हेरी गुड. फिनान्शियल पोझिशन स्ट्रॉंग आहे, आर्थिक क्षमता. व्हेरी गुड. मी देशातील जनतेविषयी बोलत होतो की त्या जनतेला लागणारं अन्नधान्य, अन्नविषयी गरज देशातच पूर्ण होते. ही सगळी कारणं बरोबर आहेत, पण एक गोष्ट तुमच्या आता लक्षात आली असेल, त्या औद्योगिक राष्ट्रांमध्ये बऱ्याचदा जी जनता राहते ती जनता मुळातच कमी आहे. म्हणजे त्या देशांची लोकसंख्या मर्यादित आहे किंवा काही देशांची लोकसंख्या ही मर्यादेपेक्षा कमी आहे. म्हणून जगामध्ये काही राष्ट्रांमध्ये लोकसंख्या वाढीसाठी उपाययोजना केल्या जातात. भारताचं वेगळं आहे बरं. तुम्ही म्हणाल लोकसंख्या वाढीसाठी आपल्याला उपाय करावा लागतील, अजिबात जमणार नाही. विकसित राष्ट्रांच्या बाबतीत मी सांगतोय की जिथे प्रजनन क्षमता मुळातच कमी असते, तिथे जन्माला येणाऱ्यांचं प्रमाण कमी असतं, तिथलं वातावरण, भौगोलिक परिस्थिती वेगळ्या प्रकारची असते आणि त्यामुळे त्या ठिकाणची लोकसंख्या ही कमी असते, मर्यादित असते. मुळात प्रजनन क्षमताच नसते त्या भौगोलिक प्रदेशांची आणि त्यामुळे त्या देशांमध्ये मुळातच लोकसंख्या कमी असते. त्यामुळे त्या लोकसंख्येला अन्नासाठी शेतीचा याहीपेक्षा जास्त विकास करावा अशी गरज कधीही वाटली नाही किंवा वाटत नाही. त्यांच्या अन्नविषयक गरजा ज्या आहेत त्या शेतीप्रधान जे देश आहेत जगामध्ये त्या देशांकडून अन्नविषयक गरजा त्यांच्या पूर्ण होतात आणि म्हणून त्यांना शेतीकडे कॉन्सन्ट्रेट करण्याची आवश्यकता नाही. आणि पुढे जाऊन सांगतो, जर कदाचित त्या देशांमध्ये शेती क्षेत्र हे
पिकवण्यासारखं असतं किंवा पुरेशा प्रमाणात असतं तर त्या ठिकाणच्या लोकांनी शेती देखील केली असती. पण प्राप्त परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे जितकी शेती आहे आणि म्हणून तुम्ही पाहता प्रगत राष्ट्रांमध्ये जी काही शेती केली जाते ती अतिशय आधुनिक पद्धतीने आणि आर्थिक उत्पन्न मिळवून देणारी शेती केली जाते. भारतामध्ये मात्र तसं नाही. म्हणजे तुम्हाला मराठीत एक म्हण माहिती आहे, आंधळ दळतानी कुत्रं पीठ खातंय. म्हणजे माल पेरून दिलाय, पाणी भरतायत, मग तो कसा येतोय आणि काय येतोय याकडे फारसं बारकाईने लक्ष नसतं. समजा रोगराई आहे, कीड आहे, कोणत्या प्रकारची आहे, मग त्याचं संशोधन आपण नको करायला. म्हणजे लोकांनी संशोधन करायचं आणि त्यांनी मग आपल्या शेतीत काय झालं ते सांगायचं. मग आपण काय करतो आहोत? म्हणून शिक्षणाची आवश्यकता असते. म्हणून आपण त्यावेळी शिक्षण घेणं अपेक्षित आहे. तर आपली वेळ संपत आली मित्रांनो, पावणे 2 मिनिट बाकी आहेत. तर मला तेच सांगायचं होतं नेमकं, विकसित राष्ट्रांमध्ये शेती क्षेत्रापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचं प्रमाण जे आहे ना एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील ते कमी असतं, तरी देखील त्या देशांच्या आर्थिक प्रगतीमध्ये काहीही बदल होत नाही किंवा विपरीत परिणाम होत नाही. आर्थिक प्रगती चांगली होते. तर आता आपण कंपॅरिझन करतोय भारतीय अर्थव्यवस्थेची विकसित अर्थव्यवस्थांशी तुलना, म्हणून तो चार्ट पाहणं आपल्याला अपेक्षित आहे. तर शेतीच्या बाबतीत किंवा सेवा क्षेत्राच्या बाबतीत, शेतीच्या बाबतीत जे पाहिलं आपण, राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत पाहिलंय, उद्योगांच्या बाबतीत पाहिलंय. आता आपल्याला सेवा क्षेत्राच्या बाबतीत पाहायचंय. 2013 मधली ही आकडेवारी आहे. काय? भारतातील सेवा क्षेत्राची विकसित अर्थव्यवस्थांशी तुलना. देश आहेत भारत आणि स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील सेवा क्षेत्राचा वाटा किती आहे? 57%. 57% वाटा आहे सेवा क्षेत्रात. त्यावेळेला इंग्लंडचा किती वाटा होता? 79.2% म्हणजे 80%. अमेरिकेचा वाटा सेवा क्षेत्रातील 78%. जपानचा 72%. चीनचा 46%. चीनच्या बाबतीत थोडासा विरोधाभास दिसतोय. पण इंग्लंड, अमेरिका, जपान ही प्रगत राष्ट्र आहे. या प्रगत राष्ट्रांमध्ये सेवा क्षेत्रामध्ये बघा एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा सेवा क्षेत्राचा प्रचंड आहे. म्हणजे सेवा क्षेत्र त्या देशामध्ये चांगल्या प्रकारे विकसित झालंय आणि भारतामध्ये ते फक्त 57% इतकंच विकसित आहे. विकसित राष्ट्रांच्या तुलनेत भारताला सेवा क्षेत्रामध्ये जास्त योगदान देण्याची आवश्यकता आहे. येते लक्षात तुमच्या? तर आपला पहिला टॉपिक जो आहे तो या निमित्ताने